नोटिफिकेशन आता है, मतलब आपका जो नया नया ब्लॉग कर रहे हो ना, हाँ बहुत अच्छा लग रहा है। मतलब आपका जो नया नया ब्लॉग बनाने का तरीका है, मतलब थोड़ा अच्छा लग रहा है। मतलब जो ट्रेन लोग होते हैं, जिन लोगों ने हाँ 5-6 साल साल हो गए ऐसा लगता है। वीडियो बनाते हैं, उन लोगों से कंपेयर करूँ तो मतलब आप बहुत बेटर कर रहे हो, अच्छा कर रहे हो। जय राम कृष्ण हरी मित्रांनो, आणि तुम्ही हे समोरचं दृश्य बघू शकता किती भारी व्ह्यू झालाय. गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सध्या टेरेसवर आलो होतो आणि आज मॉर्निंग ड्युटी होती. खूप काही टाइमपास केल्यानंतर, झोप काढल्यानंतर थोडंसं म्हणलं एक्सरसाइज वगैरे करावा म्हणून टेरेसवर आलो. तर आज संडे फंडे जिमला जायचं पण मी ठरवलं होतं, पण नंतर विचार आला यार आज संडे म्हणजे बघा ना, विचार पण अशा दिवशी आला की त्या दिवशी जिम बंद राहते. तर आता काय करायचं मग म्हटलं थोडं इथेच वर्कआउट करू. थोडं वर्कआउट वगैरे करतोय. तर आज न्यू कॉन्टेंट क्रिएटरला भेटायचा प्लॅन आहे माझा, नाही का. JFC रोडला येऊन कॉन्टेंट वगैरे शूट करतात. तर आज कोण भेटते आपल्याला बघूया, ठीक आहे. त्याच्यासोबत त्याला आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ आणि त्याला सांगू त्याच्या थ्रू आपला ब्लॉग, म्हणजे जे मोठे क्रिएटर आहे त्यांना जर आपल्या ब्लॉग मध्ये घेतात, आपला ब्लॉग थोडा आणखीन व्हायरल होईल, आणखीन लोकांपर्यंत जाईल, ठीक आहे. तर बघूया कोण भेटते, कोण आहे तो लकी पर्सन. आता सध्या थोडं एक्सरसाइज वगैरे करतोय. 7:30 ला निघू, आता जस्ट 6:15 झालेत. तर मित्रांनो रेडी झाले आपण जायला आता FC रोडला. बघू कोण लकी विनर नाही भेटला तर नाही भेटला तर चांगलंच आहे. नाहीतर आपलं मस्तपैकी फिरून येऊ. तुम्हाला जरा FC रोड फिरून आणतो, कुठं काय नक्की, नाही का. जस्ट रॅन्डम चालू रे, बघू काय भेटतंय ते. तुम्हाला एक चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करू आपण. आता एक शर्ट घातला, पॅन्ट आणि चाललोय. चलो 8 वाजले, जवळपास 8. मित्रांनो फायनली मेट्रो स्टेशनला आलोय आणि जस्ट माझ्या समोरून आहे ना मेट्रो गेली. किती बॅड लग आहे यार. म्हणजे आता मला परत 10-15 मिनिटं आहे ना थांबावं लागणार आहे. हे बघा गेली. लाल लाईट दिसली का, मला दाखवतो. दिसली का लाल लाईट गेली. शी आता 4 मिनिटं दाखवतोय इथं. हे बघा 4 मिनिट अजून वाट बघायची. बघूया मग काय करता, काय आपल्याला दुसरा ऑप्शन पण नाही आता. मला असं थोडा जरी टाइम भेटला तर मी कधीच थांबत नाही, नुसतं बाहेर पडतो. काय विषय आहे काय माहिती यार. चंचल माइंडचे लोक आहेत आय थिंक. असे जे असतात ना, क्रिएटिव्ह माइंड असतं त्यांचं. गार्डन पण बंद झालं वाटतं, लाईट वगैरे सगळी बंद आहे. मित्रांनो तर मी आता आहे ना FC रोडवर आलोय आणि एवढी गर्दी आहे भयानक. संडे असल्यामुळे ना खूप सारी गर्दी आहे. आता मी जस्ट चाललोय आणि अजून मला कोण क्रिएटर वगैरे काय भेटलेलं नाहीये. समोर बघू शकता, अरे चालू इकडे यांचं शूट झाल्यानंतर आपण बोलू यांच्याशी. तर ठीक आहे. तर मी जस्ट चाललो होतो आणि मला सुद्धा थोडी भीती वाटत होती माहिती का, खाली शूट करायचं. कारण खाली एवढी गर्दी होती भयानक, इन्सेन. बाई पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. मी आता जरा समोर चाललोय, अजून कोण भेटतंय का बघूया. कारण आज मला जे आपण खाली जिकडे होतो ना, रिचच्या तिकडे तर मला एक पण क्रिएटर काहीच कोणच नाही भेटलं. आता जस्ट मी चाललोय FCच्या मेन गेटकडे. लेट्स सी कोण भेटतंय का बघूया. त्याला ते क्रिएटर इथंच होते, गेले कुठं काय कळणार हो. पण आता माझं पण जाण्याचा टायमिंग आलाय, कारण भरपूर वेळ झालाय. 8:30 9:30 झालेत जवळपास. आय थिंक
म्हणजे मी लवकर यायचा ट्राय करत होतो पण नाही जमलं यार. बघू खाली भेटले तर रिच चाललोय मी आता. एक कॉफी पिऊन जाऊ म्हटलं. मित्रांनो मी आता चाललोय FC रोडवरून मधल्या रोडनी आपल्या JM रोडला. काय कोणतं काय भेटलं नाही. तो एक भेटला होता पण तो आपला शूट करत होता त्याच्यामुळे मी त्याला काही डिस्टर्ब नाही केलं. ठीक आहे कारण तो आपला नेहमीच जो फर्स्ट ब्लॉग मी बनवला होता ना FCच्या आपल्या रोडवर तोच होता तो. पण आजकाल नवीन कोण काय दिसलं नाही त्याच्यामुळे आता चाललोय नाराज होऊन चाललोय. चलो जाऊया. ते एक मित्र भेटला होता रे आपल्याला. शाळेतला मित्र आहे जो कीर्तन वगैरे करणार आहे थोड्या दिवसात. आता प्रवचन वगैरे थोडं व्याख्यान वगैरे असलं तर करतो. ओंकार वरपे नाव आहे त्याचं. शिरूरचाच आहे. चांगलं वाटलं भेटून नाही का जुन्या मित्राला. त्या संग बोललो जरा आणि आलो मग आता पुढे. आपल्याला पण रूमवर जायला उशीर होतोय. चला वाट बघतोय मेट्रोची आता. हॉस्टेलवर जेवायला आलोय आणि आता पोहोचलोय. जस्ट 10:30 नाही 10 वाजले. जस्ट बंदच करत होते सगळे हॉस्टेल बंद करत होते पण टाइमवर पोहोचलोय. सांगितलं होतं की चपात्या वगैरे काढून ठेव नाही का. चपात्या वगैरे काढून ठेवल्यात. वरण भात आणि खीर आहे. चला एन्जॉय करूया संध्याकाळचं मील. मी मेसला कॅन्टीनला जेवतो ना तर तिथले जे कॅन्टीनला आपले जे जेवण वगैरे वाटतात तर त्यांना क्युरियोसिटी होती की बाबा तू कसं ब्लॉग बनवतो काय करतो. ऍक्च्युली त्यांना मराठी येत नाही. आपण हिंदीमध्ये बोलण्याचा ट्राय करू. तर चला. आणि काय काय विषय झाला माहिती त्यांना माईक बघायचा होता. त्यांनी माईक बघितला म्हणले मला पण चालू करायचंय. काय काय साहित्य वगैरे लागते तर त्यांना सांगितलं मी सगळं. तर त्यांना आवाज ऐकायचा होता त्याच्यामुळे हा खास व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. तर चला या जवळ घ्या माईक. हा बोला. मराठी दे ना. मराठी खूप कमी येते पण ते आपण हिंदीमध्ये बोललं तर हा बेटर राहील. बेटर राहील. काही म्हणजे ते मराठी शिक्षक आहे. राज ठाकरेने काय सांगितलंय तुम्हाला थोडी तरी मराठी शिकायची गरज आहे. चला काहीतरी प्रयत्न येते थोडीफार चांगल्यापैकी मराठी येते. तर विचारू त्यांना तुम्हारा गांव कौन सा है. मेरा गांव आसाम है. वो पास में पकड़ो तो बाबा. आसाम है क्या. आसाम से है क्या. आसाम से। क्या अभी कितने दिन हुए इधर पुणे में आके. इधर पुणे में आके मुझे 8 महीना हो गया है। कैसा लगता है पुणे अभी. पुणे अच्छा सिटी है। अच्छा सिटी है ना. पीस है मतलब ठंडा ठंडा। आप कंपेयर करेंगे अगर कंपेयर करेंगे तो कौन सा सिटी बेटर लगता है. मुंबई भी अच्छा है मगर वहाँ पे क्राउड ज्यादा है। क्राउड तो ज्यादा है और वेदर भी अच्छा नहीं ना उधर. वेदर हाँ हर टाइम पे गर्मी लगता है थोड़ा। और यहाँ पे एकदम मस्त है एकदम आराम से। गर्मी भी लगता है मगर इतना नहीं है। सूटेबल है। सूटेबल है. वेदर चेंज होते रहता है ना. चेंज होते रहता है मगर नॉर्मल है। यहाँ पे एकदम आराम से ठंडा ठंडा है और क्राउड भी इतना नहीं है कि हाँ तुम कहीं जा नहीं सकते चल नहीं सकते। बराबर ऐसा नहीं है। यहाँ पे सब नॉर्मल ही लगता है ज्यादा करके। घूमने गए होगा कहीं पुणे में किधर. मैं FC रोड में गया था। वहाँ पे कैसा लगता है उधर. इधर सब वहाँ पे थोड़ा शॉप वगैरह है और रोड तो मस्त है एकदम मतलब क्या बोलूं मतलब तारीफ कम पड़ता है ऐसा। FC रोड का रोड मस्त है और वहाँ पर जो क्या बोलते डिसिप्लिन वो थोड़ा अच्छा लगा मेरे को देख के। तो गया था। मेरा अभी आपको व्लॉग्स कैसे लगता है. आप देखते हो क्या कभी कभार आते हो क्या आपके नोटिफिकेशन में. नोटिफिकेशन आता है मतलब आपका जो नया ब्लॉग कर रहे हो ना बहुत अच्छा लग रहा है। मतलब आपका जो नया ब्लॉग बनाने का तरीका है मतलब थोड़ा अच्छा लग रहा है। मतलब जो ट्रेन लोग होते हैं जिन लोगों ने 5-6 साल हो गए ऐसा लगता है वीडियो बनाते हैं उन लोगों से कंपेयर करूँ तो मतलब आप बहुत बेटर कर रहे हो अच्छा कर रहे हो। तो हम अभी चेक करते हैं कैसा है. तो कैसा लगा आपको बात करते समय. आपसे बात करके मतलब आप ऐसे पर्सनली भी आपसे मिला हो तो आप मतलब एकदम फ्री माइंडेड बंदे हो और वैसे तो अच्छा। चलो मेरे सब्सक्राइबर्स को बोलो कि ऐसा ही प्यार रखो और ज्यादा से ज्यादा वीडियो शेयर करो. मैं यही कहूँगा। आपका नाम अभी. हाँ अभी भाई का चैनल अगर मुझे जितने लोग पहचानते हैं उन लोगों को अगर ये चैनल में दिख गए अभी भाई का चैनल अभी करके ना अभी तो उनको जब भी अगर YouTube चैनल में दिखे तो प्लीज उनको सब्सक्राइब करें। और वीडियो बेशक वो अच्छा बनाते हैं और उनका कंटेंट मतलब एकदम क्लीन रहता है।
मतलब उसका और कोई मेंशन ही नहीं है, मतलब ऐसा। चलो भैया से बोल कर ना अच्छा लगा, चांगलं वाटलं त्यांच्यासोबत बोलून. तर जेवूया आता, बराच वेळ झाला, उशीर पण झालाय. फायनली मित्रांनो जेवण वगैरे करून आता रूमवर आलोय आणि आता एडिटिंग वगैरे करून झोपणार आहे. ठीक आहे, उद्या परत मॉर्निंग ड्युटी आहे. तुम्ही बघितलाच मी जेवताना आहे ना, तो आपला तो जो आम्हाला जेवण वगैरे वाटतो ना, माणूस भेटला आणि म्हटला की भाई, तो लय खुश झाला. नंतर मी जेव्हा व्हिडिओ बंद केला ना, तेव्हा म्हणला भाई मला पण कॉन्टेंट क्रिएट असं चालू करायचंय, पण मला थोडं एडिटिंग वगैरे जमत नाही. मी मला एडिटिंगचं ते सोडून पहिले तू कॉन्टेंट बनवून टाक, तुला काही सिंगिंग येत असं, डान्सिंग वगैरे. मला तसं नाही, काय मिमिक्री वगैरे कर म्हटलं. तो आसामचा आहे, तिकडले लोक जरा क्रिएटिव्ह असतात, आसाम बिहार. ठीक आहे, तर तुम्हाला भरपूर काय म्हटलं भाई, आपके तुमचे व्हिडिओ बघतो मी आणि तो कॉन्फिडन्स ते सगळं सगळं भारी आहे, पण व्ह्यूज येत नाहीये. म्हणलं अरे यार, मी पण व्ह्यूजचा विचार नाही करत, जे मला वाटतं ते बनवतो. असं बरंच काय आमचं बोलणं झालं. पण चला यार, कोणतरी एक एक मला माझ्यासमोर एक्झाम्पल भेटलं की माझ्यामुळे कोणतरी मोटिवेट झाला. तर असं आहे सगळं. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतोय मी. ठीक आहे, आज काय नाही झालं, आज जस्ट फक्त आपलं मॉर्निंग ड्युटी होती. त्याच्यानंतर आपण FC ला गेलो. कॉन्टेंट क्रिएटर कोण भेटते याच्या शोधात, पण ऍक्च्युली आपल्याला भेटला कुठं, ऍक्च्युअली आपला फॅनच भेटला. म्हणजे जे तुम्ही मॅनिफेस्ट करता ना भाई, जे असं मनात ठरवता ना, ते घडतं भाई खरंच. आणि बघा ना, मला पर शेवटी मी इथं आल्यावर मला तो भेटलाय, कोणतरी भेटलाच ना. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सॉरी, बाय बाय.